तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व? तर आज मी खूप दिवसानंतर तुम्हाला दिसत असेल व तुम्ही माझा आवाज ऐकत असतील, कारण यू नो मी होती नाही ऑन, खूप दिवस व्लॉग टाकत नव्हती. तर आज मी चालले नाशिकला, कारण झालं आता तब्येत पण चांगली झाली, सगळं चांगलं झालं, फक्त थोडा आवाज खराब आहे. तर म्हटलं जाऊ दे यार. म्हणा यार, इतकी गंदी ट्रेनमध्ये बसले होते ना मी, इतकं हळूहळू चालत होते, मी कायच सांगू तुम्हाला. पण माझ्यासमोर एक छोटंसं बेबी होतं ना, ते खूप क्यूट होतं, म्हणजे असं गुंडच होतं. माझ्याकडे बघून नुसतं हसत होतं. म्हणजे त्याला मी इतकी आवडून गेली होती. काही हो ना हो, माझ्या लहान मुलांसोबत खूप चांगली वाईब मॅच होती, कारण ते माझ्यासारखे आहेत ना, त्यामुळं. मग मी नाशिकला पोहोचले आणि माझ्याकडे सामान होता ना, मग मी म्हटलं नाही, आपण नाही चालू शकत, आपण लिफ्टने जाऊ. कसं ना, जवानीमध्येच म्हातारी झाली मला असं वाटतं आता कधी. मग ऑटो वगैरे घेतली, उबर केली आणि मग रूमकडे जायला निघाली. गाईस, इतके दिवस झाले मी ऑन नव्हती, बरोबर, म्हणजे मी ब्लॉग वगैरे पोस्ट करत नव्हते, कारण माझी तब्येत खराब नव्हती. तर माझे फॉलोअर्स 8 दिवसामध्येच काहीतरी समथिंग 72 फॉलोअर्स कमी होऊन गेले. मला फुल टेन्शन आलं यार, असं चुकीचं केलं तुम्ही लोकांनी माझ्यासोबत. म्हणजे काय असं, हे थोडे दिवस जरा पेशन्स ठेवायचे ना, राहायचं आपण तसंच नाही. पण आम्हाला अनफॉलो करायचं आहे. मला 72 लोकांनी अनफॉलो करून टाकलं. मला असं एकदम घाण वाटते यार, जळजळू झालं मला. माझे फॉलोअर्स किती होऊन गेले होते, फक्त 150 फॉलोअर्स कमी होते मला 10K ला. आता परत तेच यार, थोडी चालतं.